नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या कमीत कमी साहित्यामध्ये झटपट बनवून तयार होणाऱ्या अशा नारळाच्या वड्या बनवणार आहोत. तेही कुठल्याही प्रकारचा पाक न करता अगदी पहिल्यांदाच जरी करत असाल तरी परफेक्टच ही वडी होणार आहे आपली. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्यासाठी आपल्याला येथे नारळ लागणार आहे. आता 2 वाट्या नारळ असा ही पाठीकडची काळी साईड काढून मी बारीक काप करून घेतलेला आहे. आता एक नारळ फोडून घेतलेला आहे. त्याचे 2 वाट्या काप आपले तयार झालेले आहेत. सर्वात प्रथम हा 2ही वाट्या नारळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता 2 वाट्या नारळासाठी येथे मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी दुधावरची साय घेतलेली आहे. आता दुधावरची साय नसेल तर अमूलचं आपण क्रीम घेतलं तरी सुद्धा चालेल, मिल्क क्रीम. असा बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याची. आता गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे आणि लगेचच हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ना, हे थोडं थोडं करून याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. अगदी साधी सोपी पद्धत आज आपण वापरणार आहोत. कुठलाही प्रकारचं पाक करायचं टेन्शन नाही किंवा पाक चुकण्याचं देखील येथे टेन्शन राहणार नाही. आता हे जे मिश्रण आहे हे कंटिन्यू आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे आणि कढई घेताना आपल्याला जाड बुडाचीच बघून घ्यायची आहे. पातळ कढई घेतली तर हे मिश्रण कढईला चिकटेल आणि मग आपल्या वडीचा कलर चेंज होईल. हे बघा, असं कंटिन्यू याला मिक्स करायचं आहे. आता थोडं थोडं हळूहळू हे मिश्रण आपल्याला असं घट्ट होताना दिसत असेल. आता थोडंसं हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू ह्याला आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. आता या मिश्रणाचा गोळा जर बनला तर समजून घ्यायचं आपलं मिश्रण जे आहे ते परफेक्ट प्रमाणात तयार झालेलं आहे. किंवा एखादा चमचा घ्यायचा आहे आणि यावरती असा उभा करून बघायचा आहे. चमचा उभा राहिला तर समजायचं आपलं मिश्रण जे आहे ते परफेक्ट बनलेलं आहे. आता येथे आपलं हा स्पॅच्युला या मिश्रणामध्ये उभा राहतो आहे, म्हणजेच आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण वेलची पूड देखील टाकून मिक्स करून घेतलेली आहे. आता या प्लास्टिकच्या डब्यामध्ये आपण आजच्या या वड्या करून घेणार आहोत. त्याला बटर पेपर लावून थोडंसं तूप त्याला आपण लावून घेतलेलं आहे. आता तयार झालेलं मिश्रण आपलं थोडं थोडं करून या डब्यामध्ये आपण काढून घेऊया. आता आपण बघू शकता छान असं घट्ट आपलं मिश्रण बनून तयार झालेलं आहे. आता हे स्पॅच्युलाच्या साहाय्याने किंवा उलटण्याच्या साहाय्याने आपण अशा पद्धतीने हे पसरवून घ्यायचं आहे. हे बघा, जर मिश्रण आपल्या उलटण्याला चिकटत असेल तर एक वाटी घेऊन असं तूप लावून घ्यायचं आहे वाटीला आणि वाटीच्या मागच्या साईडनी हे असं आपल्याला थापून घ्यायचं आहे. म्हणजे सगळीकडे एकाच आकाराची वडी आपली बनून तयार होईल. आता मिश्रण असं आपल्याला सारखं केलं की यावरती थोडेसे आपण पिस्त्याचे काप टाकून घेऊया. आता हे ऑप्शनल आहे, आपल्याला नसेल आवडत तर नाही टाकले तरी सुद्धा चालेल किंवा पिस्त्याच्या ऐवजी आपण येथे गुलाबाच्या पाकळ्या किंवा रोज पेटल टाकले तरी सुद्धा चालेल. हे बघा, आता याला आपण थोडंसं 10 मिनिटं रेस्ट देऊन घेतली आणि लगेचच चाकूच्या साहाय्याने याच्या वड्या आपल्याला या साईज मध्ये कट करून घ्यायच्या आहे. थोडंसं मिश्रण आपलं सेट झालेलं आहे आणि नंतर आपण हे वड्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने ह्याला आकार देऊन घेतलेला आहे, कट करून घेतलेला आहे. आता पुन्हा याला एक ते 1.5 तासासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे सेट होण्यासाठी. हे बघा, आता 1.5 तासानंतर आपण बघू शकतात, म्हणजे दिसायलाही हे अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि केशरचा सुगंध देखील छान येतो. आता सर्व वड्यांना आपण केशरचं दूध लावून झालेलं आहे किंवा केसरच्या काड्या लावून झालेल्या आहे. आता आपल्याला या एक वड्या चाकूच्या साहाय्याने अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे, कट करून घ्यायच्या आहे. हे बघा, पुन्हा एकदा आपण ह्याला थोडंसं असं मोकळं करून घेऊया.
आता एक एक करून वडी आपल्याला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण बघू शकतात किती छान वड्या आपल्या तयार झालेल्या आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या खुसखुशीत नारळ वडी आपली तयार आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.